नमस्कार, मी जय किसान प्रतिनिधी गणेश सारंग धाराशिव. तर आपण 1 महिन्यापूर्वी यांना नॅनो युरियाचा डेमो दिलेला होता. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया किंवा त्यांच्या पिकामध्ये नॅनो युरिया फवारल्यानंतर काय बदल झाला, त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर नमस्कार सर, आपली ओळख. नमस्कार, मी अशोक वीर, राणा कावळेवाडी, तालुका जिल्हा धाराशिव. मी 1 महिन्यापूर्वी नॅनो युरियाचा वापर माझ्या मका पिकावरती केला होता. माझ्या मका ह्या पिकाची वाढ होत नसल्यामुळे मी नॅनो युरियाचा वापर केला होता. तर त्याचा 1 महिन्यामध्ये सुंदर असा रिझल्ट आला आणि त्याची वाढ पण झालेली आहे. बरं बाबा, नॅनो युरिया फवारल्यानंतर मका पिवळी वगैरे पडली किंवा काय साईड इफेक्ट तुमच्यावर झाला का? नाही, मका फवारल्यानंतर साईड इफेक्ट वगैरे काय झालं नाही, हां. उलट ते जास्त हिरवा वगैरे कलर आलेला आहे. बरं, मका आपण डेमो घेतला त्यावेळेस मकाची साधारणतः उंची किती होती? अर्धा ते 1 फूट अशी उंची होती मकाची. हां, ठीक आहे. आणि त्यानंतर सरासरी 5 ते 6 फूट अशी उंची झाली आहे. झालेले आहे. हां, बरं, आपण डेमो 1 महिन्यापूर्वी घेतला होता, बरोबर. तर त्यावेळेस तुमच्या मकाला बाबा जे कणीस वगैरे होते ते लागलेलं नव्हतं आणि झाडाची उंची पण कमी होती. पण आपण फवारल्यानंतर उंची पण चांगली वाढलेली आहे आणि मका पण हिरवीगार आहे. हो, तर बाबा, ह्या फवारल्यानंतर कुठलाही साईड इफेक्ट होतंय का? साईड इफेक्ट कुठलाही होत काय होत नाही. बाबा, शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल का आमच्या नॅनो नाही. युरिया? मका उत्पादक शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेल की तुम्ही सर्वांनी नॅनो युरियाचा वापर करावा. धन्यवाद.